तर नमस्कार, आज आहे आपलं डेली ब्लॉगिंग चॅलेंजचा आजचा 90 दिवस. तर आज माझा BEdचा दुसरा पेपर. पहिल्या पेपरच्या दिवशी भरपूर पाणी आलं होतं. पहिल्या दिवशी रेनकोट घालून जाण्याचं काम पडलं आहे आणि आज चांगलं वातावरण आहे, आज चांगलं ऊन वगैरे पडत आहे आणि आज मी एकटाच आहे कारण आज पांढरे सर समोर गेलेले. तर चला भेटूया आता पुढच्या वाशिममध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तिथलचं आमचं कॉलेज वगैरे आणि आमच्या आजच्या पेपरची जे बी मजा राहील, जे बी समजा जसं बी पेपर जाईल कसं आमच्या रिॲक्शनवर राहते बाकी विद्यार्थ्यांचं ते तुम्हाला दाखवते मी आजच्या या ब्लॉगमध्ये. तर वाशिममध्ये पोहोचल्याच्यानंतर मला भेटले पांढरे सर आणि सुचितासुद्धा आली होती माझ्यासोबत, कारण सुचिताजवळ गाडी नसल्याच्या कारण ती माझ्यासोबत. अरे वो अकाउंट आला गे रे भाई. SBI में था, मैंने KYC नहीं की. पर्सनल लाईफ का बोलले. तर जोशीला बोलून त्याच्यानंतर आम्ही गेलो क्लासमध्ये पेपरसाठी. त्याच्यानंतर वापस आल्याच्यानंतर सांगतो तुम्हाला सेकंड पेपर संपला. सेकंड पेपरमध्ये म्हणजे 2 तास जरा बी लाईट नव्हती, एवढी गरमी झाली आहे बघा. हे टी-शर्ट सगळं भिजले. पांढरे सर त्या गरमीमुळे पेपर पण नाही, म्हणजे लिहायची इच्छा पण नव्हती, पण कसं आहे ते बळजबरी लिहायचं काम पडले आहे की नाही. हो ना राजा, शेवटच्या 5 मिनिटात शेवटच्या 5 ते 2 मिनिटामध्ये लाईट आली. सगळ्यांची विद्यार्थी सगळ्यांची चर्चा चालू होती की आम्हाला 5-10 मिनिटं एक्स्ट्रा भेटवते. जोशी जोशी कैसा गया रे? शानदार, जबरदस्त, जिंदाबाद जिंदाबाद. चलो ओ रजनी मॅडम पेपर कसा गेले याच्यात सांग इकडे. आपलं बोरचटे सर आज गरमी कसं का होते क्लासमध्ये? ओ बोरचटे सर. नाही मी काय नाही सांगत, पांढरे सांगा. तुमचं काय करायचं? आमचा पेपर खूपच छान गेला आणि पूर्ण ग्रुप माझ्या MCQच्या भरोशा बसलेला आणि अर्धे सगळे चुकवले. सगळे अर्धे क्लासमध्ये जेवढे मुलं होते सगळे रजनी मॅडमच्या बरोबर होते. मॅडम अर्ध्यापेक्षा जास्त चुकून टाकले आजचे. सगळे नापास होण्याचे कारण हे मॅडम. पेपर संपल्याच्या नंतर आम्ही आलो इथे आमच्या कॉलेजला, जे अटेंडन्स मास्टरवरती आमचं सिग्नेचर बाकी होतं, ते सिग्नेचर मारण्यासाठी आम्ही आलेलो इथे कॉलेजमध्ये. तर चला बघू कॉलेजचे काय म्हणतात. तर कॉलेजच्या अटेंडन्स रजिस्टरवर मी केली सिग्नेचर आणि मी निघालो आता घरी.